ओके, सो हा प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कसाठी दिला होता. इफ 2 cos square theta इज इक्वल टू 3 sin theta, देन फाइंड द परमिसिबल व्हॅल्यू ऑफ sin theta. ओके, तुम्हाला sin theta इथं फाइंड आउट करायचं होतं. आता काल जे आपण 2 क्वेश्चन सॉल्व केले होते बघा, त्यामध्ये डायरेक्टली कॉमन निघत होता किंवा फॅक्टर्स पडत होते. ओके, आता ह्या केसमध्ये कसं करायचं बघा, मी सांगतो हा पण क्वेश्चन तुम्हाला. हा जो 2 cos square theta येणार आहे, हे बघा क्वेश्चन आपल्याला त्याला काय दिला आहे, 2 cos square theta इज इक्वल टू 3 sin theta आहे. बरोबर आहे. मी 2 cos square थिटाची व्हॅल्यू काय पुट करू, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. बरोबर करे. तू म्हणताना आता हा ब्रॅकेट आला कुठून, ही व्हॅल्यू cos square थिटाची आहे. कशी, तर बघा आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला, की साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू किती असते, 1. याची जर व्हॅल्यू 1 असेल तर cos स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती येईल, साइन जर त्या बाजूला गेला. ओके, एक मिनटं. जर साईनला जर आपण त्या बाजूला जर नेलं तर काय होईल आन्सर, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. बरोबर, म्हणून मी इथं कॉस जागी काय पुट केलं, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हे बघा रे, मग आता 2 इंटू 1 2 मायनस 2 ने मी त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 3 साइन थिटा. आता या दोघांना पण राईट साईडला घ्या, म्हणजे लेफ्ट साईडला राहील 0. हा -2 साइन स्क्वेअर थिटा तिकडं प्लस झाला, प्लस त्यानंतर हा प्लस 3 साइन थिटा तर आहेच, आणि -2 इज इक्वल टू 0. बरोबर. ओके, म्हणजेच आलं काय बघा माझं आता इक्वेशन इथं, 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 साइन थिटा -2 इज इक्वल टू 0. आलं का क्वाड्रॅटिक इक्वेशन कालच्यासारखं. ओके, सो मला आता असे 2 नंबर सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू -2 -4 आहे आणि ॲडिशन +3 आहे. मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे -4 आणि त्याच 2 नंबरची ॲडिशन आली पाहिजे +3. मल्टिप्लिकेशन -4 ॲडिशन +3. बोला कोण सांगतंय, तन्वीन किंवा वैष्णवी. बोलू शकता तुम्ही, मायक्रोफोन ऑन आहेत तुमचे. नाही का, 4 आणि -1 एवढं सोपं येत नाही वय. 4 आणि -1, हे बघा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -4 आहे आणि 4 मधून 1 गेला किती राहिला, 3 राहिला. बरोबर, म्हणजेच आता माझ्याकडे आलं काय, हे बघा तुम्हाला मी सांगितलं आहे, आपण जी मिडल टर्म असते ना त्यासाठी फॅक्टर्स घेत असतो नाही का. इथं याला मला काय करायचं आहे, सेपरेट करून लिहायचं, म्हणजे मला पुढच्या स्टेपला कॉमन काढता येईल. म्हणजे हा झाला 2 साइन स्क्वेअर थिटा, 3 साइन थिटा मी कसं लिहिणार, इथं आला 4 साइन थिटा -1 साइन थिटा, पुढचा -2 ॲज इट इज इक्वल टू 0. बरोबर, हे कोणा जागेवरती लिहिलं मी सगळं, 3 साइन थिटा जागेवरती लिहिलं. 4 आणि -1 कुठून आले, यावं हे 4 आणि -1. आता कॉमन काय निघेल, पहिल्या दोघांमधून 2 निघेल आणि साइन थिटा कॉमन निघेल. सो इथं राहिला साइन थिटा +2. बरोबर, पुढच्यामधून -1 ला कॉमन काढा, म्हणजे परत तोच ब्रॅकेट राहिला पाहिजे, जो ब्रॅकेट इथं राहिला आहे तुमचा, सेम ब्रॅकेट इथं राहिला पाहिजे. ठीक आहे, साइन थिटा +2. आता साइन थिटा +2 लाच कॉमन घ्या, म्हणजे साइन थिटा +2 आला कॉमन, म्हणजे इथं पहिल्यांदा राहील कोण, सर 2 साइन थिटा, त्यानंतर -1 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. मग आता ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आलं, मग साइन थिटा +2 इज इक्वल टू 0 और 2 साइन थिटा -1 इज इक्वल टू 0. म्हणजेच माझी साइन थिटाची एक व्हॅल्यू काय आली, -2, और साइन थिटाची माझी व्हॅल्यू काय आली, दुसरी 1/2. सो 2 व्हॅल्यू झाल्या, साइन थिटा इज इक्वल टू 1/2, साइन थिटा इज इक्वल टू -2. करेक्ट आहे. आता मला लागते इथं एक व्हॅल्यू, इथं एक व्हॅल्यू कशी आहे, नॉट पॉसिबल. कोणती व्हॅल्यू नॉट पॉसिबल आहे सांगा, -2. बरोबर, -2 ही नॉट पॉसिबल आहे.
इट इज नॉट पॉसिबल. ओके, मग देअरफॉर हे बघा, हे पॉसिबल नाही ना, रिझन लिहायचं बघा कधी पण. ठीक आहे, हे पॉसिबल काय नाही आहे तर रिझन काय द्यायचं, साईनची व्हॅल्यू असती आहे -1 to +1. ठीक आहे, म्हणजे माझा आन्सर किती आलं रे, साइन थिटा इज इक्वल टू 1/2. बस मला तेच तर विचारलं होतं, परमिसिबल व्हॅल्यू ऑफ साइन थिटा. देअरफॉर the permissible value of sin theta is equal to 1/2. झालं हे आन्सर. ओके, चला पुढचा क्वेश्चन घेऊ ह्याच टाईपचा. थोडंसं क्रिटिकल आहे कळायला, बट काय नाही बघा, तुम्ही 8वीला स्टडी केलेलं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन, त्याच्यानुसारच तर करायचं आहे. ठीक आहे, आता याचा होमवर्क मी काढून टाकतो इथून, नाही का. आता होमवर्क नाही, तो मीच सॉल्व केला आहे. तन्वीन, कालचे होमवर्कचे क्वेश्चन्स आले का, मग ते करेक्ट केले का? वैष्णवीने केले बघा करेक्ट इथं, नाही का. मग काल क्लासमध्ये थांबल्यावरती तुम्ही पण केला वाटतं करेक्ट, आहे ना? चालतंय ना. ओके, गुड 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 गुड. हा काय होता क्वेश्चन, 2 cos square theta इज इक्वल टू 3 sin theta होता ना. ओके, आता पुढचा क्वेश्चन. हा, आता तुम्हाला विचारलंय फाइंड द ॲक्यूट अँगल थिटा. फाइंड द ॲक्यूट अँगल थिटा. such that 5 tan square theta plus 3 is equal to 9 sec theta. ओके, आता हे पण क्वाड्रेटिक इक्वेशनच आहे बघा. ओके, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, आता इथं टॅन आणि सेकच्या फॉर्ममध्ये दिलं आहे, नाही का. सो तुम्हाला ॲक्यूट अँगल थिटा फाइंड आउट करायचा आहे. चला मी आता काय करतो, थोडीशी पेनाची थिकनेस वाढवतो, थोडी 7 पर्यंत चालेल. ठीक आहे. हां, काय दिलं आहे तुम्हाला, इक्वेशन दिलं आहे बघा. आता 5 tan square theta plus 3 इज इक्वल टू 9 sec theta. मला हा tan square theta रिप्लेस करायचा बघा, कशाने, सेकने. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, कारण तोच रिप्लेस करता येईल मला. ठीक आहे, आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे इथं लिहितो बघा. वी हॅव, ज्यावेळेस दिवशी मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे सगळे फॉर्म्युला लिहून दिले ना, ती PDF पण आपण ग्रुपवरती शेअर केलेली आहे. तुम्ही ते लिहिले असतील बघा, नाही का. टेबलच्या खाली आपण 3 आयडेंटिटीचे फॉर्म्युले लिहिले होते, त्यापैकी एक आपण आत्ता यूज केला आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटावाला. आता इथं मला यूज करायचा आहे दुसरा. काय दुसरा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. याची व्हॅल्यू किती असती आहे, सेक स्क्वेअर थिटा. बरोबर, मला इथं टॅन स्क्वेअर थिटा लागतोय. काय होईल रे मग, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 तिकडं जाऊन सेक स्क्वेअर थिटा -1. मग इथं 5 जागेवर मी त्याला पुट करणार आहे. मग देअरफॉर 5 ह्या टॅन स्क्वेअर थिटाच्या जागेवरती मला काय पुट करायचं आहे आता, सेक स्क्वेअर थिटा -1 पुट करायचं आहे. ठीक आहे, मग इथं आलं बघा 5 सेक स्क्वेअर थिटा -1 प्लस 3 पुढे ॲज इट इज, आणि हा 9 सेक थिटा. ह्या 5ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो वी गेट 5 सेक स्क्वेअर थिटा, 5 × 1 - 5 प्लस 3 इज इक्वल टू 9 सेक थिटा. बरोबर आहे. आता या 9 सेक थिटा लेफ्ट साईडला घ्यायचं आहे मला. बघा 5 सेक स्क्वेअर थिटा ॲज इट इज, 9ला लेफ्ट साईडला घेतलं, प्लसचा मायनस होईल, आणि हा -5 प्लस 3 किती, -5 प्लस 3 -2 इज इक्वल टू 0. आता मला सांगा, हे बघा रे, 5 × हा -2 किती, -10. सो मला 2 नंबर असे सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन -10 आहे, ॲडिशन -9, मल्टिप्लिकेशन -10, ॲडिशन -9, -10 आणि +1, -10 आणि +1. ओके,
आता तुम्हाला माहिती बघा, आपण कोणाला फॅक्टराईज करणार आहे ह्या 9 सेक थिटाला कशाने, -10 आणि +1ने. काय येईल बघा मग पुढची स्टेप आपली, 5 सेक स्क्वेअर थिटा ॲज इट इज -10 सेक थिटा +1 सेक थिटा -2 इज इक्वल टू 0. काय कॉमन निघाल इथून पहिल्या दोघांमधून, 5 सेक थिटा कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये राहिला सेक थिटा -2 प्लस इथून 1 कॉमन काढला, सेक थिटा -2 इज इक्वल टू 0. मग आता कॉमन काय निघेल डायरेक्टली, सेक थिटा -2ला घेतलं कॉमन ब्रॅकेटला, बरं करे. मग हा जर ब्रॅकेट जर मी कॉमन घेतला, कळलं ना कोणता ब्रॅकेट, सेक थिटा -1ला मी डायरेक्ट कॉमन घेतलं बघा, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट. मग आता राहील कोण, इथं राहिला बरोबर 5 सेक थिटा +1 इज इक्वल टू 0. ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आलं 0. सो आपल्याला माहिती आहे मग की सेक थिटा -2 इज इक्वल टू 0 किंवा 5 सेक थिटा +1 इज इक्वल टू 0. सो इथून मला सेक थिटाची व्हॅल्यू किती आली, -2चा इकडं +2 होईल आणि इथं सेक थिटाची व्हॅल्यू किती येईल बघा, 5 सेक थिटा, 1 तिकडे जाऊन -1 झाला आणि सेक थिटा इज इक्वल टू -1/5. याच्यामधली एक व्हॅल्यू माझी इम्पॉसिबल आहे, कोणती रे, +2 का -1/5. आता सेक आहे बरं का रे हे, -1/5. व्हेरी गुड, -1/5. कारण सेकची व्हॅल्यू इट इज, इथं लिहितो मी, इट इज इम्पॉसिबल, बरोबर. बिकॉज का, कारण याच्यामध्ये सेक थिटा याची जी व्हॅल्यू आहे तुमची, ठीक आहे, हा R-1 to 1 मध्ये येतो, बरोबर. हे असं लिहिलेलं आहे बघा आपण ना का कालच्या टेबलमध्ये, R-1 to 1, ठीक आहे. म्हणजे हे इम्पॉसिबल आहे. जसं लास्टमध्ये कोणतं इम्पॉसिबल होतं, हे इट इज नॉट पॉसिबल दिलं आपण नाही का. सो माझा आन्सर किती आलं सेकचं, मग सेकचा आन्सर आलं 2. ओके, हे माझा आन्सर आहे. आता आपल्याला काय करायचं बघा, सेकचं जर माझा आन्सर 2 आलं, आपल्याला काय विचारलं होतं, ॲक्यूट अँगल विचारला आहे. क्वेश्चन समजला का तुम्हाला, ॲक्यूट अँगल म्हणजे मला त्याचा थिटा फाइंड आउट करायचा आहे. सो तन्वीन किंवा वैष्णवी दोघीपैकी मला सांगा, आता आपलं परमिसिबल व्हॅल्यू आली बघा सेकची, अरे 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 परमिसिबल व्हॅल्यू ऑफ सेक थिटा 2 आला आहे. मला सांगा रे मग सेकची व्हॅल्यू 2 कोणत्या अँगलला रे, 60 डिग्री, बरोबर झाला आन्सर. मग इथं फक्त अँगल काढायचा होता आपल्याला. समजलाय क्वेश्चन कसा आणलं आपण, आन्सर कळलंय. ओके, हे सगळे PYQs आहेत बरं का रे CETचे. हे जे आपण कालपासून घेतोय ना रेंजचे प्रॉब्लेम, CETचे PYQs आहेत हे. ओके, सो इझी आहेत. ट्रिग्नोमेट्रीमध्ये ह्या टाईपचे क्वेश्चन्स पण पडतात आपल्याला, ठीक आहे. क्वेश्चन नेक्स्ट, find sin theta such that three cos theta plus 4 sin theta is equal to 4. इथं मी रब करतो, इथं डायरेक्ट तुम्हाला साइन थिटा फाइंड आउट करायचं आहे आणि इक्वेशन दिलेलं आहे 3 cos theta plus 4 sin theta is equal to 4. ओके, साइनची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे. बरोबर. हां, इथं काय करणार रे, आता साइनची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल ना, तर सिम्पली फक्त काय करा की इक्वेशन तयार करा अगोदर कॉस स्क्वेअर आणि साइन स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. कारण मग आपल्याला आयडेंटिटी इक्वेशन वापरता येईल की कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा हे दोघांची ॲडिशन 1 असते. ओके, सो त्या वेने आपण याला सॉल्व करू शकतो. बघा आता थिकनेस वाढवतो मी थोडी पेनाची.
हे बघा काय दिलं आहे आपल्याला, 3 cos थिटा प्लस 4 साइन थिटा इज इक्वल टू 4. मी काय केलं, 4 साइन थिटा जो आहे त्याला मी राईट साईडला पाठवतो, म्हणजे इथं काय राहील, 3 cos थिटा इज इक्वल टू 4 मायनस 4 साइन थिटा. तुम्ही कॉसला पण त्या साईडला पाठवू शकले असते, काय अडचण नाही आहे. सो यू कॅन डू एनिथिंग, आन्सर आपलं चेंज नाही होत त्या गोष्टीने. ओके हां, आता हे बघा इथं 3 cos थिटा, इथून मी 4 कॉमन काढला, काय राहिला 1 मायनस साइन थिटा. आता इथं मी करतो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो स्क्वेअर केल्यावरती काय होईल बघा, 3चा स्क्वेअर 9, कॉसचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, इथं 4चा स्क्वेअर 16, आणि इथं काय येईल 1 मायनस साइन थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर येईल. ओके, म्हणजे होईल काय बघा आता, 9 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 16. हां, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, ए स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 मायनस 2ab, म्हणजे काय झालं इथं 2 साइन थिटा प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा. सॉरी, मी कोणता फॉर्म्युला वापरला इथं, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बघून घ्या, काय अडचण असेल तर विचारा. हा फॉर्म्युला मी वापरला आहे ह्या टर्मसाठी, 1 मायनस साइन थिटाचा जो स्क्वेअर आहे ना त्याच्यासाठी वापरला आहे. ठीक आहे, मग त्याचं एक्सपान्शन हे ब्रॅकेट आलं, 1चा स्क्वेअर 1, ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 मायनस 2ab, 2 इंटू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन साइन थिटा इंटू 1 साइन थिटा, आणि बीचा स्क्वेअर म्हणजे साइन थिटाचा स्क्वेअर झाला साइन स्क्वेअर थिटा. ओके ठीक आहे, बघा रे आता हा 9 कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, इथं करा मल्टिप्लाय, 16 इंटू 1 झाला 16 मायनस 16 इंटू 2 किती झाला 32 साइन थिटा, आणि हा 16 साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, आता मला कॉसला परत साईनमध्ये, कारण मला व्हॅल्यू साईनची फाइंड आउट करायची आहे ना, ह्या कॉसला पण काय करा साईनमध्ये कन्वर्ट करा. काय असतं कन्वर्जनचं, आपण पहिल्याच क्वेश्चनला वापरलं आहे बघा, कॉस स्क्वेअर थिटा असतो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. कुठून येतो रे हा, येस एनी आयडिया, sin square theta plus cos square theta is equal to 1. व्हेरी गुड तन्वीन, हे कुठून आलं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होईल, साइन तिकडं जाईल. ओके, आणि तो होईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. व्हेरी गुड. आता 9ने पण याला मल्टिप्लाय करा, 9 इंटू 1 9 मायनस 9 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 16 मायनस 32 साइन थिटा प्लस 16 साइन स्क्वेअर थिटा. आता सगळ्या टर्म्स एका बाजूला घ्या, मी काय करतो सगळ्या टर्म्स राईट साईडला घेतो. ओके, म्हणजे राईट साईडला लिहायच्यात, म्हणजे इकडं कोण राहील, लेफ्ट साईडला 0 राहील. ओके, हे बघा अगोदर स्क्वेअरची टर्म लिहिली मी 16 साइन स्क्वेअर थिटा, हा मायनस 9 इकडे येऊन काय होईल प्लस 9 ना, सो तो लिहिला घ्यायचं 9 साइन स्क्वेअर थिटा. नंतर हा 32 साइन थिटा, त्यानंतर इथं नंबर किती बघा 16, आणि हा 9 इकडे जाऊन मायनस होईल मायनस 9, म्हणजेच आपल्याकडे काय आलं रे बघा, हा 16 प्लस 9 किती झाला 25 साइन स्क्वेअर थिटा मायनस 32 साइन थिटा, बरोबर. आणि 16 मायनस 9 किती प्लस 7. आता मला 2 नंबर असे सांगा रे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 25 इंटू 7 किती असतं रे, 25 इंटू 7 175 का, ज्यांचं मल्टिप्लिकेशन 175 आणि ॲडिशन मायनस 32 पाहिजे. हेच 2 नंबर 25 आणि 7 दोघांनाही मायनस साईन. बघा रे मायनस 25 मायनस 7 किती झाला, ॲडिशन मायनस 32, आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन 175. सो मी फॅक्टराईज करतो आहे मायनस 32ला नाही का, म्हणजे त्याच्या जागेवरती मला आता काय लिहायचं आहे, मायनस 25 साइन थिटा मायनस 7 साइन थिटा. सो देअरफॉर आय एम रायटिंग हिअर 25 साइन स्क्वेअर थिटा मायनस 25 साइन थिटा मायनस 7 साइन थिटा प्लस 7 इज इक्वल टू 0. पहिल्यामधून कॉमन निघेल 25 साइन थिटा, मग इथं राहिला साइन थिटा मायनस 1, पुढच्यामधून कॉमन निघेल मायनस 7, सो परत काय राहील सेम ब्रॅकेट साइन थिटा मायनस 1,
आता साईन थिटा मायनस वनलाच कॉमन घ्यायचं आहे आपल्याला. सो वी गेट साईन थिटा मायनस वन कॉमन. पुढच्या ब्रॅकेटमध्ये राहिला 25 साईन थिटा मायनस 7 इज इक्वल टू 0. या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे रे. सो साईन थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0 और 25 साईन थिटा मायनस 7 इज इक्वल टू 0. म्हणजे इथं साईन थिटाची व्हॅल्यू झाली 1 और इथं साईन थिटाची व्हॅल्यू होईल 7/25. मला सांगा रे 7/25 म्हणजे पॉईंटमध्ये किती येईल? डेसिमलमध्ये सांगा तन्वीन किंवा वैष्णवी. 7/25 ॲप्रॉक्सिमेट सांगा किती येईल? 0 पॉईंट किती येईल? 0 भाग जात नाही ना. 0 झाला 70 आला पुढं, मग 25 गुणे 50, 20 राहिले, 200 झाले है ना. 25 8 200 0.20 देत आहे का? करा बरं कॅल्क्युलेशन्स. माझा आन्सर आलं बघ 0.28. तुमचं बघा काय येतं. यस तन्वीन किंवा वैष्णवी कन्फर्म करा फक्त तुमचा आन्सर किती येते. माझं 7/25चा आन्सर आलं 0.28. 0.28 येत आहे ना. आता हे बघा, मग याच्यामध्ये दोन्ही पण व्हॅल्यू आता पॉसिबल आहे, कारण आपल्याला माहिती आहे बघा साईनची व्हॅल्यू 1 आपल्याला माहिती येते कितीला 90 डिग्रीला येते आणि हा 0.28 आला. आता याचा एक्झॅक्ट अँगल आपल्याला माहीत नाही आहे, बट आपल्याला साईनची रेंज माहिती आहे. साईनची रेंज काय असते? -1 पासून +1 पर्यंत. सो -1 टू +1 मध्ये हा नंबर येतोय 0.28. ओके, सो बोथ व्हॅल्यूज आर पॉसिबल. इथं लिहितो मी हेअर बोथ व्हॅल्यूज आर पॉसिबल. रिझन पहिलं तर मला डायरेक्टली माहिती ती म्हणून आहे ना, साइन थिटा इज इक्वल टू 1. आणि दुसरी बरोबर ती कोणाच्या मध्ये आहे? -1 टू +1 च्या मध्ये आहे. येस. मग तुम्हाला विचारलं काय होतं? व्हॅल्यू ऑफ साइन थिटा. मग दोन व्हॅल्यू झाल्या. मग देअरफॉर फायनल आन्सरमध्ये मी लिहितो इथं देअरफॉर व्हॅल्यूज ऑफ साइन थिटा इज इक्वल टू 1 और 7/25. ओके, दोन्ही पण आन्सर इथं पॉसिबल होते. ओके, कळलं हे. नेक्स्ट अशाच टाईपचं एक परत रेंजचे क्वेश्चन आपण आज एंड करतोय. मग मंडेपासून आपलं काय चालू होईल बघा, ट्रिग्नोमेट्री 2, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल मल्टिपल अँगलचे फॉर्म्युले, आलाड अँगलचे फॉर्म्युले, कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले, फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, ओके, याचे फॉर्म्युले वगैरे स्टडी करायचे आणि त्याचे ॲप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम, ओके, जे तुम्हाला यूज होत आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये, डेरिव्हेटिव्हमध्ये, इंटिग्रेशनमध्ये 12वीत. सो पुढचा क्वेश्चन असा आहे, इफ कोसेक थिटा प्लस कॉट थिटा is equal to 5, then find sec theta. तुम्हाला कोसेक आणि कॉट दोघांची ॲडिशन दिलेली आहे 5, तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे सेक. ओके, असा क्वेश्चन आहे. सो जे गिवन इक्वेशन जे दिलं ना आपल्याला, कोसेक थिटा आणि कॉट थिटा इज इक्वल टू 5, याला मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो डायरेक्टली. ठीक आहे. ओके, याला मी इक्वेशन 1 कन्सिडर केलं आहे. नमस्कार. आता हे बघा, कोसेक आणि कॉटमध्ये काय आहे की परत एक रिलेशन आहे. सो वी हॅव, आय एम रायटिंग हिअर, काय फॉर्म्युला आहे? 1 + कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. कॉट स्क्वेअर त्या बाजूला घ्या. सो इज इक्वल टू हे होईल कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. आता हे कोणत्या फॉर्ममध्ये झालं रे? दोन्ही स्क्वेअर आहे.
आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. ठीक आहे, अगोदर लिहितो मग मी तुम्हाला सांगतो. हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये जर असेल तर तुम्ही त्याला लिहू शकता एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. ओके, कोणता फॉर्म्युला असतो इथं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. अल्जेब्रिक फॉर्म्युला. एका ब्रॅकेटमध्ये येतो ए मायनस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येतो ए प्लस बी. मग इथं ए कोण होता? कोसेक स्क्वेअर थिटा आणि बी स्क्वेअर कोण होता? कॉट स्क्वेअर थिटा. ठीक आहे, मग ते लिहिलं मी. ओके, आता फक्त काय करतो, साईड चेंज करून येतो. म्हणजे राईट हँड साईडचं लेफ्ट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडचं राईट हँड साईडला. कोसेक थिटा मायनस कॉट थिटा हा माझा पहिला ब्रॅकेट आहे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आला कोसेक थिटा प्लस कॉट थिटा आणि इथं कोण आला आहे? 1 आला आहे. आता हे बघा, फ्रॉम इक्वेशन 1 दिसतंय का तुम्हाला? इक्वेशन 1 कोसेक थिटा प्लस कॉट थिटा याची व्हॅल्यू किती आहे? 5. ती मी इथं पुट करतो. काय होईल? कोसेक थिटा मायनस कॉट थिटा आणि ही कोसेक थिटा प्लस कॉट थिटाची व्हॅल्यू 5 इज इक्वल टू 1. सो काय होईल मग हे? कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इज इक्वल टू 1/5. ठीक आहे, हे 1/5 झालं. गुड. आता याला मी इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करतो. आहे बघा, वरती कोसेक थिटा प्लस कॉट थिटा आहे, इथं कोसेक थिटा मायनस कॉट थिटा आहे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांची ॲडिशन करायची. बघा, सायमल्टेनियस इक्वेशन आपण स्टडी केलं ना तुम्ही 10वीला, तसंच मी इथं लिहितो. मग ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इज इक्वल टू 5 आणि इक्वेशन 2 काय आहे? कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इज इक्वल टू 1/5. ॲडिशन करायची बरं का यांची. मग कोसेक थिटा प्लस कोसेक थिटा किती होईल? 2 टाइम्स. जसं एक्स प्लस एक्स किती असतं? 2 टाइम्स एक्स. तसंच एक्सच्या जागेवरती फक्त का ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे कोसेक. मग कोसेक थिटा प्लस कोसेक थिटा काय होईल? 2 टाइम्स कोसेक थिटा. ओके, त्यानंतर इथं वरती प्लस कॉट आणि इथं मायनस कॉट आहे. प्लस कॉट मायनस कॉट कॅन्सल. ओके, इज इक्वल टू किती? इथं 5 प्लस 1/5. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्हाला ॲडिशन करावं लागेल. आता हे बघा, इथं राहिला आहे तुमचा लेफ्ट साईडला 2 कोसेक थिटा. हे इथं 5 × 5 25 प्लस 1. याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 असतो. हे 5 × 5 25 प्लस 1/5 किती झाला? हा 26/5 झाला. बरोबर ना? आणि हा 2 इकडे जाऊन डिवाइड होईल. आता म्हणजेच काय झालं? कोसेक थिटा इथं 26/5 आणि हा जो 2 होता ना मल्टिप्लिकेशनमध्ये तो इकडे डिवाइड होईल म्हणजे 1/2. आणि आपल्याला माहिती आहे 2 ने डिवाइड होते 26ला. 13 × 2 = 26. 13 × 2 = 26. म्हणजेच तुमच्याकडं कोसेक थिटा किती आला? इथं आला 13, इथं आला 5. 13/5. ओके, झाला. कोसेक थिटा इज इक्वल टू 13/5. बट आपल्याला कोसेक नाही विचारला आहे त्यांनी, आपल्याला विचारला आहे बघा सेक थिटा. मग सेक थिटा काढायचा कसा? तर बेसिक ट्रिग्नोमेट्री आपल्याला माहिती आहे. इथं मी थिटा मार्क केला. बरोबर. बोला रे, कोसेकचा बेसिक फॉर्म्युला काय असतो? येस, कोसेकचा बेसिक फॉर्म्युला. कोसेक कोणाचा रेसिप्रोकल? हां, हायपोटेनस अपॉन ऑपोजिट साइड. बरोबर. हायपोटेनस 13, अपोजिट साईड ठेवायची. अपोजिट साईड आली ही 5. मग सांगा रे मला, एक साईड 13 आहे, एक साईड 5 आहे. पायथागोरस थेरम आला बघा परत तो. मग तिसरी साईड किती? 13चा स्क्वेअर किती रे? 169. मायनस 5चा स्क्वेअर किती? 25. दोघांची सबस्ट्रॅक्शन किती? 144. मग सांगा 144 कोणाचा स्क्वेअर आहे? 12. हे झालं 12. आपल्याला काय काढायचा होता? सेक थिटा. मग सांगा सेक थिटाचा बेसिक फॉर्म्युला काय असतो? हायपोटेनस अपॉन किती झालं मग आन्सर आपलं? 13/12. ओके, दिस इज द फायनल आन्सर. कळाला का रे क्वेश्चन?
असा होता बघा तो. एक इक्वेशन दिलं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक आणि तुम्हाला विचारलं होतं सेक थिटा. सो ह्या मेथडने जायचं. सेम असाच एक क्वेश्चन आहे आणखीन एक, तो सॉल्व करूया आणि रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रीला आपण मग इथं एंड करूया. ठीक आहे. चला मी तुम्हाला तो क्वेश्चन सांगतो काय आहे, लगेच आपण स्टार्ट करू तो. असा आहे क्वेश्चन तो बघा. पेन दिसतोय ना सगळ्यांना कलर. इफ tan theta plus sec theta is equal to 1.5, then find tan theta, sin theta and sec theta. Tan theta, sin theta and sec theta. ठीक आहे. पेनचा कलर चेंज करतो मी थोडासा, अंधकच आहे की नाही. हे बघा रे, गिवन इक्वेशन काय दिलं आपल्याला की tan थिटा प्लस सेक थिटा इज इक्वल टू आहे 1.5. याला मी इक्वेशन 1 कन्सिडर केलं. आता वी हॅव, आपल्याला दोघांमध्ये एक फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, तो येत असतो सेक स्क्वेअर थिटा. मग टॅन तिकडे गेल्यावरती काय होईल? सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. परत हे कोणत्या फॉर्ममध्ये झालं तयार? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. ओके, साईड चेंज करून लिहितो मी याला. मग सेक थिटा मायनस टॅन थिटा, इथं सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू किती? 1. आता त्यापैकी तुम्हाला सेक थिटा प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू माहिती आहे. किती येते व्हॅल्यू? 1.5. सो ती मी इथं पुट करतो ना. म्हणजे तुमचा हा सेक थिटा मायनस टॅन थिटा ॲज इट इज ठेवला आणि सेक थिटा प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू किती पुट केली मी? 1.5 इज इक्वल टू किती? 1. म्हणजे काय होईल? सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 1/1.5. आता इथं एक काम करा रे, 1.5 म्हणजे किती? दीड. दीड म्हणजे कसं लिहिणार रे? दीड. 1.5 असतो 3/2. किती असतो तो? 3/2 असतो. दीड ना. काल मी वैष्णवला सांगत होतो बघा, एक भाकर आणि अर्धी भाकर नाही का, दीड. मग हाफ 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 3 टाइम्स म्हणजे किती झाला तो? 3/2 झाला. ओके, सो सेम इथंच तसंच 1/1.5 ची व्हॅल्यू 3/2 म्हणजे हा काही झाला आता 2/3 झाला. ओके, क्रॉस होऊन रेसिप्रोकल होऊन. मग इथं मी काय करतो? देअरफॉर इथं लिहितो बघा, सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 2/3. याला इक्वेशन 2 सांगतो मी नाही का. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, 1 and 2 ला मला ॲड करायचं आहे. सो ते आहे, आता इथं टॅन थिटा मायनस आहे ना, सो सेकला मी आधी होतो नाही का, म्हणजे सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू 3/2 प्लस इथं सेक थिटा मायनस टॅन थिटा 2/3. ॲडिशन करायची बरं करे. मग सेक प्लस सेक 2 सेक थिटा, इथं काय होईल? मायनस आणि प्लस टॅन कॅन्सल इज इक्वल टू 3/2 प्लस 2/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 3 झाला 9, 2 × 2 झाला 4. अरे लाईट गेली का? मोबाईल जॉईन करावं लागेल. एक जस्ट वेट एक 2 मिनिटात चालू होईल परत सगळं काही.
हा आवाज येतोय ना रे? आवाज येतोय ना माझा? येस. ओके ओके येतोय ना? ठीक आहे, लाईट गेली होती इथं. हे बघा, हे काय होईल, 3 × 3 9, 2 × 2 4 अपॉन 2 × 3 6. हे झालं 13/6. ओके, कोणाची व्हॅल्यू झाली ही? 2 सेक थिटाची व्हॅल्यू झाली 13/6. आता 2 इकडे डिवाइड होईल, म्हणजेच माझी सेक थिटाची व्हॅल्यू किती होईल? हा 13. 2 डिवाइड झाला म्हणजे तो ह्या 6ला मल्टिप्लाय होईल. 6 2 12. चला, एक व्हॅल्यू आली बघा. सेक विचारला होता आपल्याला, सेक थिटा आला 13/12. सर स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन शेअर नाही का? एकच मिनिट हा. हा, ते लाईट गेल्यामुळं स्क्रीन ही झाली असेल. आता दिसते का तन्वीन? यस सर. ओके, हां ठीक आहे. हां, मी काय केलं बघा, की हा जो 2 सेक थिटा होता ना, 2 इकडे डिवाइड केला, तो ह्या 6ला तो मल्टिप्लाय होईल. 6ला मल्टिप्लाय होईल, 6 × 2 किती झाला? तो 12 झाला. सो एक व्हॅल्यू आली बघा, सेक. आता मला बाकीच्या दोन काढायच्या, टॅन आणि साईन. सो बेसिक ट्रिग्नोमेट्री परत. हे बघा, इथं मी ट्रायंगल ड्रॉ करतो. बोला रे, सेकचा फॉर्म्युला काय असतो? येस, सेकचा बेसिक फॉर्म्युला एनीवन? हायपोटेनस अपॉन ॲडजस्टंट साईड 13/12. आताच मागच्या प्रॉब्लेममध्ये सेम नंबर आले होते. एक साईड 13, एक साईड 12, तर तिसरी साईड 5. गुड. कोण? यस, बरोबर बरोबर, 5. आता काय काढायचं आपल्याला? टॅन थिटा. सांगा मग, टॅन थिटा किती येईल? टॅन थिटाचा बेसिक फॉर्म्युला 5/12. 5/12. आणि अजून काय विचारलं होता? साईन थिटा. मग सांगा, साईन थिटाचा बेसिक फॉर्म्युला 5/, यस, 5/13 होईल मग तो, आहे ना? सो दिस इज द फायनल आन्सर. ओके, सेक आला, टॅन आला, साईन आला. ह्या 3 व्हॅल्यूज तुम्हाला विचारल्या होत्या, आपण फाइंड आउट केल्या. ओके, एकदा प्रॅक्टिस करा हे घेतलेले प्रॉब्लेम, एकदा दोनदा सॉल्व करून बघा काय झालंय, कसं झालंय. आणि काय अडचण असेल तर तुम्ही इव्हिनिंगला येताच आहे. इव्हिनिंगला आल्यावरती मला तुम्ही डाऊट्स विचारू शकता. ठीक आहे, सो थांबूया. आणि मंडेपासून, हां, उद्या तुमची एक्झाम असेल. मॅथ्स 25 क्वेश्चन्स, फिजिक्स 25, केमिस्ट्री ऑब्जेक्टिव्ह, MCQ, बायोलॉजी 25. ओके, टोटल बायोलॉजी असेल तर, नसेल तर मग 3 विषय असं, आहे की नाही? टायमिंग असेल मॉर्निंग 8 वाजता. 3 विषयासाठी 1.5 तास, 8 ते 9:30, 2 आणि 4 विषय असेल तर 8 ते 10. ठीक आहे. आणि हां, ऑनलाईन नाही हा पेपर, तुम्हाला इथं क्लासवरती येऊन पेपर द्यावा लागेल टायमिंगमध्ये. सो ठीक आहे, थांबूया मग. मी ह्या नोट्स तुम्हाला शेअर करून देतो ग्रुपवरती.